थायलंड पर्यटनाला गेलेलो होतो. तर केवळ ते पर्यटन फक्त पर्यटन नव्हतं, तर त्याबरोबर त्या ठिकाणची सांस्कृतिक माहिती, ऐतिहासिक माहिती आणि त्या परिसरातील एकंदरीत भौगोलिक परिस्थिती या सर्वांचा एक एकंदरीत आणि बौद्ध संस्कृती याचा तो एकंदरीत अभ्यास दौरा होता. तर हा अभ्यास दौरा ज्यांनी आयोजित केलं होतं ते अमोल बनते, की जे नागपूरचे आहेत. पण 7-8 वर्षापासून ते थायलंडला प्राचीनपुरी या राज्यामध्ये एका स्कूलवर शिक्षक म्हणून ते नोकरीला आहेत. तिथे ते इंग्लिश शिकवतात. 7-8 वर्षी त्या ठिकाणी त्यांनी नोकरी करतायत. एकंदरीत त्या ठिकाणचा बौद्ध धर्माचा त्यांचा जवळून परिचय झालेला आहे. आणि मग त्यांना वाटलं की आपल्या भारतीयांना, त्यात महाराष्ट्रीय लोकांना थाई धम्म म्हणजे थाई मधला धम्म आणि भारतीय धम्म याचा तौलनिक अभ्यास करायला प्रोत्साहित करावं, यासाठी त्यांनी एक नियोजन केलं. आणि त्या नियोजनानुसार सुरुवातीला त्यांचं नियोजन असं होतं की या भारतीय लोकांना म्हणजे महाराष्ट्रीय लोकांना थायलंडमध्ये आणायचं, बौद्ध स्थळांचं परिचय करून द्यायच्या, बौद्ध स्थळं दाखवायची. पण नंतर सारीपुत्त बनते, श्री सारो बनते यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही फक्त बौद्ध स्थळं नका दाखवू, तर याबरोबरच धम्माची ओळख करून त्यांना द्या. आणि धम्माची ओळख करून तर द्यायची असेल तर तुम्ही काही दिवस शिबिराचं आयोजन करा. मग अशा प्रकारची सूचना पंतांनी मांडल्यामुळं त्यांनीही त्याबाबत विचार केला आणि त्यानुसार त्यांनी नियोजन ठरवलं. आणि हे नियोजन करत असताना त्यांना तिथल्या प्रशासनाची म्हणजे राजकीय प्रशासनाची परवानगी काढावी लागली, मॉन्क प्रशासनाची परवानगी काढावी लागली. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शिबिर घ्यायचं आहे त्या विहाराचे प्रमुख जे आहेत त्या विहाराच्या प्रमुखांची परवानगी घ्यावी लागली. त्याचबरोबर विमानतळ प्राधिकरण यांची परवानगी घ्यावी लागली, पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागली. म्हणजे त्यांना अशा अनेक प्रकारच्या परवानग्या त्या ठिकाणी त्यांना मिळवाव्या लागल्या. आणि सर्व ठिकाणी त्यांना त्या परवानग्या मिळत गेल्या. आणि त्यानंतर मग त्यांनी अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन केलं. आणि हे जे शिबिर पार पडलं गेलं ते वाट पामाफाय हे ठिकाण, की जे ठिकाण प्राचीनपुरी या जिल्ह्यामध्ये आहे. बँकॉक शहरापासून साधारण 250-300 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्याचबरोबर यांना सहकार्य करणारे डेडिकेटेड ॲज अ रॉयल मेरिट ऑफरिंग टू हर मॅजेस्टिक क्वीन सिरिकिट द क्वीन मदर भिक्खू आणि ब्रह्मबोधी नन्स ऑर्डिनेशन थाई आणि इंडिया चीफ ऑफ वाट पामफाई यांच्यामार्फत आयोजित केलेले हे शिबिर 19 एप्रिल ते 2 मे असं 14 दिवसीय मेडिटेशन म्हणजे विपश्यना आणि धम्मस्टडी म्हणजे धम्मा अभ्यास या शिबिराचे आयोजन केलेले होते. या शिबिरात आम्हा दोघांसह आणि जवळ 45 ते 46 शिबिरार्थींना सहभागी होता आलं. यापैकी 6 चिवरधारी भंते म्हणजे सारीपुत्त भंतेंसारखे इतर महाराष्ट्रातील 6 भंते आमच्यासोबत आलेले होते. ते मुळातच भंतेंसारखे अगोदरच भंते आहेत, पण ते सुद्धा या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. या शिबिरात मेडिटेशनसह भारत थायलंड यांच्यातील तुलनात्मक बौद्ध धर्माचा अभ्यास, सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा यावर सेमिनार जवळजवळ 12 ते 13 दिवस घेण्यात आले. शेवटचे 3-4 दिवस आम्हाला थायलंडमधील सर्व प्रेक्षणीय स्थळं, बौद्ध स्थळं दाखवण्यात आली. आता इथला जर आपण जो बौद्ध धम्म आहे थायलंडमध्ये याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. मी ती सर्व माहिती लिखित स्वरूपात ठेवलेली आहे. मी ती माहिती तुम्हाला सांगतो.
त्यापूर्वी पहिल्या दिवशी म्हणजे त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर पहिल्या दिवशी फक्त विश्रांतीचा कार्यक्रम झाला, म्हणजे प्रवास करून गेलो, भोजन वगैरे झालं. त्याच्यानंतर प्राथमिक स्वरूपाची नियमांची माहिती वगैरे देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 तारखेला कमांडर ऑफ 12th मिलिटरी सर्कल, त्यानंतर कमांडर ऑफ इन्फंट्री रेजिमेंट सेकंड, डायरेक्टर ऑफ कल्चरल ऑफिस प्राचीनपुरी थायलंड यांच्यातर्फे शिबिरार्थींना उद्देशून त्यांचे मनोगत सादर करण्यात आले. त्यानंतर भारतातील राजदूत देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. शिबिरार्थींना सोनेरी नक्षीदार शुभ्र वस्त्रांचे वाटप केले. हे शुभ्र वस्त्र परिधान केल्यानंतर बुद्ध विहारामध्ये प्रदक्षिणा घातली. ते बुद्ध विहार असं होतं की त्या ठिकाणी फक्त उपसंपदा दिली जाते आणि त्या ठिकाणी पातिमुख दिलं जातं किंवा पातिमुख केलं जातं. या विहारामध्ये सामान्य उपासक उपासिका किंवा इतरांना प्रवेश नाही. तर त्या ठिकाणी त्या विहारामध्ये आम्हाला प्रदक्षिणा घालायला सांगितली होती. त्यानंतर ऑर्डिनेशन अँड टेकिंग रोप्स, द जनरल प्राचीनपुरी, चीफ अबट प्रेसिडेंट ऑफ प्राचीनपुरी, प्रोविन्शियल चेअरपर्सन सेरेमनी यांच्या आधिपत्याखाली तिथे केश उभारण्याचा कार्यक्रम घेण्यात आला पुरुष आणि महिलांसाठी. त्यानंतर चिवरदान कार्यक्रम झाला. चिवरदान परिधान केल्यानंतर मुख्य हॉलमध्ये शिबिरार्थीचे आगमन झाल्यावर मान्यवरांच्या आणि मुख्य भंतेजींच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये संगीत, गायन, नृत्य हे थायलंडमधील महिला मुली यांच्यामार्फत हा कार्यक्रम सादर करण्यात आला. अशा प्रकारची संस्कृती आहे तिथे. त्यानंतर शिबिरार्थीच्या हाती 3 कमल पुष्पे देऊन 2-2च्या वेळेने सवाद्य म्हणजे बँड पथक आणि मुलींच्या नृत्यासह बुद्धविहार परिसर म्हणजे ज्या ठिकाणी उपसंपदा केली जाते त्या विहारामध्ये 3 प्रदक्षिणा घेण्यात आल्या. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं फक्त भिक्खूंना उपसंपदा दिली जाते आणि पातिमुख केलं जातं. इतर उपासक उपासिकांना इथे प्रवेश दिला जात नाही. त्यानंतर 3:30च्या नंतर याच विहारामध्ये मोठे थाई भंते, साधारणतः 15 ते 16 भंते यांच्याकडून शिबिरार्थींना म्हणजे भिक्खू म्हणून उपसंपदा देण्यात आली. आणि ही उपसंपदा देत असताना हे सर्व भंते पाली भाषेमध्ये मंत्रघोषामध्ये या सर्वांना त्यांनी 3 जणांना आतमध्ये घेऊन उपसंपदा दिली गेली. तो कार्यक्रम संध्याकाळपर्यंत चालला. तर यानंतर दुसऱ्या दिवसापासून खऱ्या शिबिराला सुरुवात झाली. तर या शिबिरामध्ये सकाळी 4:30 वाजता सर्वांनी धम्मा हॉलमध्ये म्हणजे उपासना हॉलमध्ये उपस्थित राहायचं. 4:30 वाजता वंदना सूक्तपठण आणि वंदना सूक्तपठण झाल्यानंतर विपश्यना ध्यानधारणा केली जायची. 5:30ला सर्वांनी बाहेर पडून चारिकेसाठी बाहेर ग्रामीण भागातील खेडेगावामध्ये जायचं. तर खेडेगाव ग्रामीण भाग जरी असला तरी आपल्याकडच्या प्रगत शहरापेक्षाही चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण आहे. त्या ठिकाणी जे उपासक उपासिका आहेत, विशेषतः उपासिकांचं प्रमाण जास्त. या उपासिका 5:30ला सर्व प्रकारचे पदार्थ तयार करून भंतेजींसाठी वाट पाहत थांबलेला असायचे. म्हणजे विचार करा, हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी त्यांना रात्री 2-2:30-3लाच उठून ते सगळं स्वयंपाक तयार करून 5:30ला स्वतः सगळ्या विधी पार पाडून उपस्थित राहावं लागायचं. आणि मोठ्या विनम्रतेने अतिशय आदरातिथ्याने ते पदार्थ वाढायचे. या पदार्थामध्ये
भात 3 प्रकारचा असायचा, एक सफेद भात, एक ब्राऊन भात आणि पूर्ण चॉकलेटी भात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या लिक्विड म्हणजे पातळ भाज्या असायच्या. पण या पातळ भाज्या ते कॅरी बॅगेमध्ये पॅक करून तोंड बांधून तयार करून ठेवायचे आणि मग प्रत्येकाच्या भिक्षापात्रामध्ये ते एक एक पॅकेट आणि त्या प्रकारचा भात वाढायचे. आमच्याबरोबर ट्रॉली घेतलेली होती. मग या ट्रॉलीमध्ये हे सगळे लिक्विडचे पॅकेट वगैरे हे सगळं तिथे जमा करायचे. त्याचबरोबर अनेक प्रकारचे फळं त्या ठिकाणी दिले जायचे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसचे पाऊच, आपल्याकडे जसं फ्रुटीचे छोटे पाऊच असतात त्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या फ्लेवरचे ज्यूस, सोया मिल्क म्हणजे विदाऊट शुगरवाले सोया मिल्क, या वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेट असायचे. ते पाऊच सगळे द्यायचे. अशा प्रकारे त्या चारिकेमध्ये सर्वांना अशा प्रकारचं अन्नदान ते करायचं मोठ्या श्रद्धेने, भक्तिभावाने. आणि एक व्यक्ती जरी असला त्यांनी अगदी एक वस्तू जरी दिली तरी एवढे सगळे भंते थांबायचे आणि त्यांना आशीर्वाद द्यायचे, आशीर्वाद गाथा म्हणून आशीर्वाद द्यायचे. प्रत्येक ठिकाणी जे उपासक अशा प्रकारचं दान देतील त्या सर्वांना एवढे सगळे भंते एका वेळी आशीर्वाद देत होते. त्यानंतर चारिकेहून आल्यानंतर मग बाकीचे तर आमच्या सर्वांचा नाश्ता वगैरे व्हायचा. नाश्ता झाला की पुढचे लेक्चर असायचे. मग साधारणतः 8 वाजल्यापासून लेक्चर जे सुरू व्हायचे तर ते लेक्चर रात्री 9 वाजेपर्यंत चालायचे. मध्ये 11ला फक्त भोजनाला वेळ दिला जायचा आणि भोजनाच्या नंतर पुन्हा 1 किंवा 2 वाजल्यापासून जे लेक्चर सुरू व्हायचे, देशनं सुरू व्हायच्या रात्री 9 वाजेपर्यंत. आणि रात्री 9च्या नंतर मग विश्रांती. सकाळी पुन्हा 3:30ला उठून दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम असायचा. म्हणजे अशा प्रकारची दिनचर्या आमच्या भिक्खूंसाठी असायची. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण थोडी थायलंडमधील बौद्ध धर्माची थोडक्यात माहिती पाहूया. या देशाला हसऱ्या लोकांचा देश असं म्हटलं जातं, लँड ऑफ स्माईल. कारण आम्ही ज्यावेळी चारिकेला जायचो त्यावेळी कोणाच्याही चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा चिंतेचा, काळजीचा असल्या कुठल्याही प्रकारचा भाव दिसायचा नाही, बिलकुल नाही. अतिशय विनम्र आणि हसूनच ते सगळे स्वागत करायचे. म्हणजे फक्त आमच्या समोरच ते तसे असतील असं अशातला भाग नाही. तर काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते अगदी फ्रेश ताजेतवाने असायचे. किती म्हाताऱ्या स्त्री असल्या तरी ते स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा उद्योगधंदा ते स्वतः करायच्या. तिथला जो मुख्य व्यवसाय आहे तो शेतीचा, भात शेतीचा, फळफळावरचा आणि मासेमारीचा व्यवसाय त्या ठिकाणी चालतो. आघाडीवर स्त्रियाच असतात आणि त्यांना मदतीला पुरुष असतात. सर्व कारभार हा स्त्रियांच्या हाती, म्हणजे थोडक्यात मातृसत्ताक पद्धती त्या ठिकाणी आहे. भाताची शेती हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्या ठिकाणी जे प्रशासन आहे, राजकीय प्रशासन आणि भंतेंचं प्रशासन, दोन्ही प्रशासन पॅरलल चालतात. कारण त्या ठिकाणी मॉन्क आणि राजा हे एका कायद्याने एकमेकाशी बांधले गेलेले आहेत. जर भंतेकडून काही गलत काम झालं तर त्या भंतेंना मॉन्क मार्फत म्हणजे प्रमुख भंतेमार्फत शिक्षा केली जाते. समजा एक उदाहरण पाहू आपण. असं की 8 वाजेपर्यंत चारिकेची परवानगी असते. 8च्या नंतर एखादा भंते जर रस्त्यावर दिसला तर CCTV कॅमेऱ्यामध्ये टिपला जातो आणि पोलीस येऊन त्यांना पकडतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात. त्यानंतर तो भंते कोणत्या विहाराचा आहे त्याची माहिती मिळवली जाते. त्या विहाराच्या प्रशासनाला कळवलं जातं व संबंधित त्या ठिकाणी ते प्रमुख जातात आणि नेमकं खरं कारण काय आहे ते त्या ठिकाणी
पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं जातं. योग्य वाटलं तर त्या भंतेंना सोडून दिलं जातं. तर कारण जर खरंच वेगळ्या प्रकारचं कारण असेल तर पोलीस प्रशासन आणि त्या विहाराचे प्रमुख यांच्या मार्फत त्यांना शिक्षा दिली जाते. या ठिकाणी भंतेंना सुद्धा कुठल्याही प्रकारचे असं वेगळ्या प्रकारचं काम किंवा गलत काम करता येत नाही. इथं भंतेंना मतदान करण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर प्रशासकीय जर निवडणुका असतील तर या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचार आणि प्रसार करता येत नाही. इथे जे विहार आहेत ते फक्त विहार म्हणजे विहार नाहीतच, तर त्या ठिकाणी स्कूल चालवले जातात, कॉलेज चालवले जातात आणि मोठमोठे युनिव्हर्सिटी आहेत. या युनिव्हर्सिटीचं कामकाज सगळं पूर्णपणे म्हणजेच भंतेंच्या हाती आहे. दवाखाने देखील भंतेमार्फतच चालवले जातात. म्हणजे या ठिकाणी स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी, हॉस्पिटल हे सगळे कामं भंतेमार्फतच चालले जातात. या पुऱ्या देशामध्ये 9 प्रमुख भंते आहेत. म्हणजे भंतेचं हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. पूर्ण देशाचं कामकाज हे 9 भंतेंच्या आधिपत्याखाली चालतं. मग राज्यातील जे थायलंडमध्ये 34 राज्य आहेत. जसं आपल्याकडे महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटका असे वेगवेगळ्या प्रकारचे जे राज्य आहेत, अशा प्रकारचे 34 राज्य आहेत त्या ठिकाणी. आणि 34 राज्याला एक भंते प्रमुख नेमलेला आहे. या 9 भंत्यांची एक भंत्यांची नेमणूक त्या राज्याला केलेली आहे. आणि त्या राज्याचे प्रमुख जे असतील ते जिल्ह्याच्या प्रमुखाची नेमणूक करतात, जिल्ह्याचे प्रमुख तालुक्याची नेमणूक करतात आणि तालुक्याची नेमणूक ग्रामीण भागातील भंतेंची नेमणूक करतात. आणि हे सर्व एका सूत्रात एका कायद्यामध्ये बांधलेलं आहे. या ठिकाणी भंतेंना पगार दिला जातो. हे केंद्र सरकारमार्फत या भंतेंना पगार दिला जातो. जे केंद्राचे प्रमुख भंते असतील तर त्या भंतेंना साधारणतः 1 लाखापर्यंत 1,05,000 एवढा पगार दिला जातो. राज्य पातळीवरचे जर भंते असतील तर त्यांना साधारणतः 60,000पर्यंत 60,000 बाथ एवढा पगार दिला जातो. जिल्हा पातळीवर जे भंते आहेत त्यांना 40 लाख बाथ एवढा पगार दिला जातो. आणि तालुका आणि ग्रामीण भाग जर असतील तर 30-40 ते 10-20 हजार बाथ एवढा पगार दिला जातो. आपल्याकडचे 3 रुपये 30 पैसे तेव्हा त्यांचा 1 बाथ. भिक्षूसाठी त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाते. म्हणजे जे भंते आहेत हे भंते त्यांना भंते होण्यासाठी किंवा भिक्षू होण्यासाठी त्यांना परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेमध्ये 4 पेपर असतात. त्यापैकी एक पाली भाषेचा एक पेपर असतो. आणि ही जी परीक्षा असते ही परीक्षा आपल्या इकडील IAS या दर्जाची परीक्षा असते. आपल्याकडे जसं वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात त्याचप्रमाणे इथे देखील वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. इथे एप्रिल आणि मे मध्ये साधारण एप्रिल मे मध्ये संक्रांत या नावाचा सण साजरा केला जातो. आणि हा संक्रांत जो सण असतो हा पाणी खेळण्याचा सण असतो. मग आपल्याकडं जसं रंगपंचमी किंवा होळी हा जो सण असतो, आपल्याकडे रंगपंचमीला आणि होळीला एकमेकाच्या अंगावर रंगांचे उधळण करतात. पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रंगाचा वापर केला जात नाही. केवळ एकमेकाच्या अंगावरती स्वच्छ पाणी फेकलं जातं. विशेषतः हा सण युवक आणि युवतीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात प्रसार पावलेला आहे. आणि यातूनच एकमेकाची मनं जुळली तर पुढं ते विवाहबद्ध होऊ शकतात. हां, पण इथे अरेंज मॅरेज नाही तर चॉईस मॅरेज आहे. मॅडमने सांगितलं मगाशी इथं चॉईस मॅरेज आहे. दुसरा जो सण आहे तर वर्षावासाच्या सुरुवातीला जेव्हा वर्षावास सुरू होतो
4 महिन्यासाठीचा. तर वर्षवासाच्या सुरुवातीला कॅन्डल फेस्टिवल साजरा केला जातो. रॅली काढली जातात, सवाद्य मिरवणूक काढली जाते किंवा डान्स केला जातात आणि विहारामध्ये कॅन्डल दान करतात. विहारात कॅन्डल दान करतात म्हणजे मेणबत्तीचं दान केलं जातं. प्रत्येक बुद्ध पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी या महिन्यातील 4 दिवस आपल्यासारखे सर्वसाधारण उपासक विहारामध्ये जातात. त्यांना एक ठराविक विहार नेमून दिलेलं असतं. ते कोणत्याही विहारामध्ये तसे त्यांना प्रवेश नाही. त्यांना एक विहार ठरवून दिलं जातं. त्या विहारामध्ये जातात आणि त्या विहारामध्ये गेल्यावर ते तेथील भंतेंना अन्नदान करतात. जेवणाचे डबे घेऊन जातात, भंतेंना अन्नदान करतात. भंतेसाठी पौर्णिमा किंवा अमावस्या याच दिवशी त्यांना आपल्या डोक्यावरचे केस काढायला परवानगी आहे, इतर दिवशी नाही. वर्षावास समापन जेव्हा असतो, वर्षावास समापनाचा कार्यक्रम असतो, त्यावेळेला तिथं कठीणचे वरदान हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करतात. भंतेंना वेगवेगळ्या वस्तू दान करतात. कोणत्या वस्तू दान करावे त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आपल्याकडे ज्या ज्या वस्तू उपलब्ध असतील दानदात्याकडं, तर ते दानदाते त्या वस्तू दान करतात. अगदी छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून म्हणजे काडीच्या पेटीपासून तर तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुमच्या ऐपतीप्रमाणे त्या मोठमोठ्या वस्तू देखील दान देऊ शकता. यामध्ये भंतेंना आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा विहारामध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा विहाराचं बांधकाम करायचं असेल तर विहाराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू या देखील तिथं दान केल्या जातात. त्यानंतर त्या ठिकाणी दीपावलीसारखा लाईक रथो या नावाचा एक सण साजरा केला जातो. तो साधारणतः नोव्हेंबरमध्ये हा सण येत असतो. डिसेंबरच्या शेवटी म्हणजे जानेवारीला त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं. या विहारामध्ये रात्री चॅन्टिंग केलं जातं, म्हणजे सुत्त पठण केलं जातं, वंदना घेतली जाते. प्रत्येक पौर्णिमेला त्यांच्या स्कूलमध्ये, शाळेमध्ये साधारणतः 3 दिवस अशा प्रकारचे कार्यक्रम चालतात की ज्या कार्यक्रमामध्ये फक्त बौद्ध संस्कृतीच सादर केली जाते. इथे घरगुती कार्यक्रमामध्ये किंवा लग्नात भंतेजींना सकाळी 6 वाजताच बोलवलं जातं. परित्राण पाठ होतो, लग्न लावले जातात, त्यामध्ये नृत्याचा कार्यक्रम होतो. दिवसातून साधारणतः 2दा सुत्तपठण आणि वंदना करतात. त्यामध्ये सकाळी 4:30ला आणि संध्याकाळी 7 वाजता अभिधम्माचं पाठ वंदना करतात. त्याचबरोबर तिथं विहारामध्येच प्रेत जाळलं जातं. स्मशानभूमी हा प्रकार तिथं नाही आहे. विहारातच किंवा दवाखान्यात विद्युतदाहिनीमध्ये प्रत्येक घरातून हे दहन केलं जातं. त्या ठिकाणी कायद्यानुसार प्रत्येक घरातून एक भिक्खू किंवा एक सैनिक अनिवार्य आहे, लोकसंख्या कमी असल्यामुळं. एकंदरीत अशा प्रकारचे कल्चर या थायलंडमध्ये आहे. आणि जर आता आपण आपल्या भारताचा जर विचार केला तर थोडंसं आपण आपल्या मनाजोग किंवा तिकडचं जे आम्ही पाहिलं, ऐकलं, अनुभवलं त्या प्रकारचा धम्माचा प्रचार प्रसार म्हणावा असं भारतामध्ये झालेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला जो धम्म आहे तो धम्म या ठिकाणी रुजला नाही असंच म्हणावं लागेल. आपल्याकडची संस्कृती जर पाहिली तर आपल्याकडची संस्कृती अमानवीय संस्कृती आहे असंच म्हणावं लागेल. कारण इथं आचार विचार याच्यातूनच संस्कृती कळून येत असते. थायलंडमध्ये सगळे लोक एकमेकाशी मिळून मिसळून आपुलकीने जिव्हाळ्याने प्रेमाने वागतात. तसं आपल्याकडं एवढी विनम्रता किंवा एवढा आदर एकमेकाला दिला जातो असं दिसत नाही. आपल्याकडं
उच्च नीतीची उच्च आणि नीचता याची प्रचंड भावना आहे. श्रेष्ठ कनिष्ठ अशा प्रकारची भावना आहे. माणुसकी हा जो प्रकार आहे आपल्याकडं, हा माणुसकी अतिशय दुर्मिळ प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे माणुसकी नाही अशातला भाग नाही आहे, पण त्यांच्या इतकी माणुसकी आपल्या इकडं नाही. आपल्या इकडं जातीयवाद हा एक दुर्धर रोग जडलेला आहे. कारण भारतामध्ये अनेक प्रकारच्या जाती आहेत, अनेक प्रकारचे धर्म आहेत आणि आपापसामध्ये उच्च नीचता ही पाळली जाते. धर्माची नशा एवढी प्रचंड आहे या ठिकाणी की विचारता सोय नाही. आणि त्याच्यामुळं आपण मानवता विसरून गेलेलो आहोत. लोकांचे विचार करण्याची कुवत ही इथल्या व्यवस्थेने जवळजवळ बंद करून टाकल्यासारखीच आहे. आपल्या देशामध्ये अनेक संतांनी महापुरुषांनी समाज सुधारण्यासाठी भरमसाठ प्रयत्न केलेले आहेत, पण लोकांकडून अशा प्रकारचा वापर आपल्याकडून होताना दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय समाजाला नवीन दिशा दिली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. सर्व भारतीयांचे कल्याण केले. जातीयवाद कायद्याने नष्ट केला. शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना प्रतिष्ठितपणे आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक बाबतीत सक्षम बनवले. पण तरीसुद्धा त्यांचे खरे स्वप्न पूर्ण होताना आजही दृष्टीपथात नाही. बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी ना राजकीय, ना सामाजिक, ना धार्मिक काम म्हणावे अशा पद्धतीने पार पाडताना दिसत नाही. ही शोकांतिक आहे. आताही बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे, पण तो ज्या गतीने, ज्या मार्गाने व्हायला पाहिजे तो मार्ग नाही. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा यांच्या मार्फत धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो, पण त्यांनाही काही प्रमाणात मर्यादा पडतात. लोकांशी संपर्क साधण्यातही मर्यादा पडतात. लोकांकडून प्रतिसाद मिळणं त्यालाही मर्यादा पडतात. त्याचबरोबर इथे इतरही काही बौद्ध संघटना आहेत, ह्याही त्यांच्या परीने काम करताना दिसतात. परंतु इथलची एकंदरीत सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अशी जी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे, यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. 14 जानेवारी 1951 मध्ये मुंबईवर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी काही लोकांसाठी नियम करणार आहे, ते नियम पाळणाऱ्यांनाच धम्मदीक्षा दिली पाहिजे. हे नियम म्हणजे 22 प्रतिज्ञा. डॉक्टर बाबासाहेब म्हणाले की धर्मांतर जर केलं तर धर्मांतराबरोबर नामांतर पण केलं पाहिजे, त्याशिवाय इतर समाजात प्रतिष्ठा मिळणार नाही. जात हे नावातच दडलेले आहे, म्हणून नामांतर करणं गरजेचं आहे. नामांतर झालं तर जी जात आहे ही जात लोकांना कळणार नाही, म्हणून नामांतर करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे थायलंडमध्ये जो धम्म आहे, हा धम्म आम्हाला पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला. तिथल्या लोकांची जी मानसिकता आहे, ही मानसिकता अतिशय विनम्रता, अतिशय विनयशीलता त्यांच्या अंगी हसून भरलेली आहे. खरं तर हा बौद्ध धम्म भारतातूनच 1000-1500 वर्षापूर्वी इतर देशामध्ये पोहोचला आणि त्या लोकांनी तो धम्म अनुसरला, त्यामध्ये तो रुजला, फोफावला आणि अंगीकारला त्यांनी. आणि त्यामुळं त्या देशाची भरभराट प्रगती मोठ्या प्रमाणात झाली. आपल्या भारतामध्ये अशा प्रकारचं बौद्ध धम्माला पोषक वातावरण नाही. त्याच्यामुळे इथं धम्म आपण भरपूर जरी काम करीत असलो तरी म्हणावा असं प्रतिसाद या ठिकाणी मिळत नाही. मला वाटतं इथपर्यंतची माहिती पुरेशी आहे.